येथे माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या विविध कामांचं उद्घाटन. कशाला ठेवलं, कशाला पैसे का देत नाही टाकायला? आणलं ना घेऊ का? जुन्नरची ज्यावेळेला 14 गाव होते ना मला मतदानाला, तेव्हा हे 2 लोक, फक्त 2 लोक 14 गावं 20 वर्ष सांभाळली. चारच्या निवडणुकीत साहेबांना 10,000 मतात दिला आम्ही. चारच्या सरपंच आहे तुम्ही या पुढे. आलो आलो चालू चालू. गणपती बाप्पा. कामाची माहिती कॉन्क्रीटीकरणाचं पॅकेज होतं. त्या कॉन्क्रीटीकरण पॅकेजमध्ये नूर मेसा इथे नांदेडवाडीपर्यंत रस्ता 4.8 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण होणार आहे. त्याच्यामध्ये रस्त्याचं वायडिंग होणार आहे. आता सध्या जो रस्ता आहे तो 3 मीटर रुंदीचा आहे. तो 375 मीटरमध्ये आपण दोन्ही बाजूला वायडिंग करणार आहे. आणि रस्त्याचं या पहिला सुरुवातीच्या 150 मीटर लांबी जो मंदिराचा परिसर आहे याच्यामध्ये 5.5 मीटरनी करणार आहे. लांबी 375 मीटरनी करणार आहे. त्याच्यामध्ये 14 फाईटवर पण आहे. आणि रस्त्याच्या 1-1 मीटरच्या साईड पडल्या असं रस्ते प्रभाव आहे. आणि रस्त्याची किंमत आहे 5,75,00,000. कुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य, त्या बॅचला असणारे पांडुरंगदादा पवार याही ठिकाणी आज आपल्या उपस्थित आले. पांडुरंगांना तुमचंही खूप खूप स्वागत. आज आमच्या भागातले जे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कुंडे असतील, भाऊसाहेब शिंदे असतील, आज तुमच्या बॅचचे पुढारी आमच्यात आशीर्वाद द्यायला उपलब्ध नाहीयेत, पण तरी तुमच्या माध्यमातून त्या पिढीचा एक पुढारी आम्हाला आज लाभला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नामदार वळसे साहेब, सरपंच येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत होणार आहे. आदरणीय वळसे साहेब यांचं स्वागत संस्थेचे माजी चेअरमन संजू काका पुंडे व दादा पुंडे यांनी घेतले. बदाम साहेबांना चेअरमनची आठवण. शिरूर तालुक्याचे बीडीओ महेश डोके साहेब, सन्मान आबिदभाई तांबोळी व शाळा व्यवस्थापन आदरणीय निर्मलाताई नवली यांचा सन्मान आमच्याच गावच्या प्रथम नागरिकांताई तोडले हे पण करतील. महिला शक्तीदाता नरोडे यांचा सन्मान योगेश पुंडे आणि संदीप तांबे करतील. गावडेबाई करतील अशी विनंती मी आपल्याला करतो. पुढे या, तिकडे बा, तिकडे. ठीक आहे. ज्यांचं आमचं कायम लक्ष असतं यांचा सन्मान आदरणीय या भागातले जॉईंट रजिस्ट्रार PS पुंडे साहेब यांनी करावा. साहेब ताकतीर साहेब यांचा सन्मान
योगेश पुंडे यांनी करावा अशी सूचना मी आपल्याला. कांदूर मेसाई सर ग्रामस्थ व सोसायटी यांच्या वतीने आपलं स्वागत. नामदार वळसे साहेब यांच्या हस्ते या संस्थेचे कॉन्ट्रॅक्ट जबाबदारी चेअरमनकडेच आहे दादा. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या विविध विकास कामांकरता तुम्ही आलेला आहात. यांचं कांदूर मेसाई ग्रामपंचायत तर्फे व कांदूर मेसाई सोसायटी तर्फे आम्ही आपल्या सर्व पाईपायनांचं स्वागत करतो. आपण हे एक आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी पीडीसीसी बँक ही अर्जंट आहे, कारण अनेक शेतकऱ्यांची कामं खोळंबलेली असतात. पण जेव्हा या ठिकाणी पर्यटक येतात, भाविक येतात, इथं कुठलंही एटीएम नाही साहेब. एटीएम नसल्यामुळे काय होतं, येणाऱ्या पर्यटकांचं भाविकांचे प्रचंड हाल होतात. सचिन रण इथं येईल तुमच्या माध्यमातून ही आम्हाला अपेक्षा आहे. या ठिकाणी संस्थेचे काही 1578 सभासद आहेत. संस्थेची 30 जून 2025 बँक वसुली कर्ज वसुली ही 95% आहे. संस्थेची दिनांक 31 मार्च 2025 अखेर मेंबर शेअर 56,24,000 रुपयाचे आहेत. संस्थेचे चालू वर्षी कर्ज वाटप सभासद 630 सभासदांना रक्कम 4,91,21,000 एवढं कर्ज वाटप आहे. संस्थेचं चालू मध्य मुदत कर्ज वाटप सभासद 19,55,57,000 एवढं मध्य मुदत कर्ज आम्ही आहे. संस्थेचं 31/3/2025 रोजी अखेर नफा 10,33,586 रुपयाचा आहे. या बिल्डिंगला 60 लाख रुपये या सभासदांच्या स्वनिधीतून आपण 34 लाख रुपये खर्च आलेला आहे. खाली 1500 स्क्वेअर फूट, वरती 1500 स्क्वेअर फूट असं बांधकाम आपण केले आहे. तर साहेब 30 तारखेला तुमचा वाढदिवस आहे. सर्व वाढदिवसाला आम्ही तुम्हाला द्यायचं असतं. काही मागच्या कालखंडात आम्ही तुम्हाला द्यायचं कमी पडलो, त्याची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही कार्यकर्ते कमी पडलो असं तुम्ही वारंवार ते आम्हाला सांगता. पण ही एक गोष्ट की येणाऱ्या वाढदिवसाच्या स्वरूपात आम्हाला लवकर जर पीडीसीसी बँक इथे शिफ्ट झाली तर ते आमच्यासाठी फार महत्वाचा विषय राहील. तसंच ग्रामपंचायतीने अनेक विकास कामांचा चालेल म्हणतात ते या ठिकाणी तुम्हाला देतो मध्ये. आणि खऱ्या अर्थानं शेतकरी असणाऱ्या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय वळसे साहेब, आपल्या तालुक्यातील जवळ आदरणीय गावडे साहेब, ज्यांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान झाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पवार साहेब, या ठिकाणी जिल्हा परिषद असणारे आजी माजी सदस्य असतील, ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील. खऱ्या अर्थानं साहेब भास्कर पुंडेने आता सांगत असताना आमच्याकडून नव्हे, आमच्या 39 गावातून काही चुका झाल्या असतील त्या आपण मान्य करून कवठ्याच्या कार्यक्रमामध्ये आपण सांगितलं जे झालं ते गंगेला मिळालं. आणि गंगेला मिळत असताना आज सर्वजण तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उपस्थित होत असताना आज आमच्याकडे आमची 39 गावं ज्यावेळेस तुमच्याकडे जोडली गेली, गावडे साहेब आमदार होते त्या काळामध्ये निधी पण प्रमाणात होता. गावडे साहेबांचे 2 लाखाचा निधी आमच्या गारगोडीच्या शाळेला आला असताना आमचे ग्रामस्थ आदरणीय आमचे माजी सरपंच शिवरामदादा असतील, अति हातवर करून म्हणायचे 2 लाख रुपये गावडे साहेबांनी टाकले, कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. पण आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मंत्री महोदय होत असताना आपल्या भागामध्ये 39 गावांना अनेक मोठा निधी या ठिकाणी पडत असताना साहेबांनी कोणालाही कमी केलेलं नाही. तर साहेब आपण पाठीमागं विधानसभेच्या कार्यक्रमाला येत असताना या ठिकाणी सभा झाली, त्या सभेमध्ये मी उल्लेख केला होता, आजपर्यंत साहेबांनी आपल्याला कुठेही कमी पडून दिलेलं नाही. मग साहेबांनी आपल्यापर्यंत येऊन आपल्याकडे हात जोडणी कशासाठी करायची, परंतु त्या ठिकाणी थोडंसं आम्हालाही अपयश आलं. आमच्याकडून थोडंसं लीड आपल्याकडे कमी मिळेल, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपण साहेब तुमच्यासाठी आमचं खरोखर अगदी मनापासून सगळी मन मोकळं आहे, पण ते दुर्दैवाने आमच्याकडून थोडी कमतरता झाली, माफी मागतो बोलतो. आणि आज या ठिकाणी कांदूर मेसाई ग्रामस्थांमध्ये आपण या ठिकाणी विविध कामांचे उद्घाटन समारंभ करीत असताना मी मनापासून अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित करणार आहे. ज्यावेळेस जिल्हा परिषद गट कारेगाव रांजणगाव जोडला गेला आणि रांजणगाव पहिलं तर तालुक्यामध्ये 1 नंबरचं मोठं गाव, आणि त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही तुम्हाला परवानगी संधी दिली, साहेबांनी संधी दिली, आम्ही तुमचं त्याचं सोनं केलं. आम्ही या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी बोलू शकतो. साहेब रांजणगाव गटामध्ये 2 नंबरला कांदूर मेसाई आहे,
कानूर मेसायचं पाठीमागच्या वेळेस तिकीट आमच्या काही कारणास्तव आमच्याकडून गेलं, जरी आबा मिळेल तर आबा आपलेच होते, आबानी कुठं कामाला कमी पडलेलं आहे. पण मी आवर्जून ह्या आमच्या शेतकऱ्यासमोर आवर्जून सांगतो, रांजणगाव गटामध्ये आमचं 2 नंबरला गाव असताना आम्हाला कुठलंही जरी तिकीट दिलं तर शिंदे मामा तुम्हाला आठवत असतील, शिंदे मामाने तुम्हाला एक शब्द दिला होता, तिकीट द्यायचं काम तुम्ही करा, निवडून आमची जबाबदारी आमच्याकडे असेल. तरी साहेब तुम्ही तिकीट जर कानूर मेसायला दिलं तर निवडून आणायची जबाबदारी आमच्याकडे असेल. मग तुम्हाला कोणतं तिकीट द्यायचं कोणतं नाही द्यायचं हे तुमच्या मनावर आहे. मी आलेल्या सर्व या ग्रामस्थांचं, या ठिकाणी शेतकरी बंधूंचं, सभासदांचं मनापासून हार्दिकाचं स्वागत करत असताना साहेबांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करून कानूर मेसाई नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वप्रथम आपल्या विभागाचे लाडके कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि कार्यसम्राट आमदार, मंत्री महोदय, त्याचप्रमाणे माझे आमदार, या ठिकाणी जमलेले सर्व आजूबाजू गावचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व आदरणीय वळसे पाटील साहेबांना मानणारा या ठिकाणी उपस्थित जमलेले ग्रामस्थ आणि या गावचे सुज्ञ नागरिक, साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी भास्कर पुंडेंनी सांगितलं असेल, अनेक विकास कामाची गंगा आली, अनेक विकास कामं झाली. बंडू पुंडेने सांगितलं आम्ही कमी पडलो. ही राजकीय या ठिकाणी समीकरण करण्याची वेळ आली गेली होत असते, परंतु साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आला असेल, जे काही झालं असेल, त्यांना त्याची खंत आहे ना आहे ते त्यांच्या शब्दात सांगणारच आहेत. परंतु आपल्याला त्याची या ठिकाणी दिलगिरी वागायची वेळ आली, ही खऱ्या अर्थाने लाजिरवाणी गोष्ट आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना, आपल्या भागाचं नेतृत्व करत असताना अनेक पदं साहेबांनी भोगलेली आहेत. आपण सर्वांना ज्ञात आहे, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सुज्ञ आहेत. आम्ही तुमच्यापेक्षा वयाने लहान आहोत आणि यामध्ये मग मंत्रिमंडळातील मुख्य पदं जी पहिली 4 पदं असतात, गृहमंत्री पद असेल, शिक्षण मंत्री पद असेल, सहकार मंत्री पद असेल, त्याचप्रमाणे अर्थ खाता असेल, ऊर्जा खाता असेल, अशी वेगवेगळी पदावर या ठिकाणी काम करत असताना आपल्या भागाला कसा न्याय मिळेल हे पाहण्याचं काम खऱ्या अर्थानं साहेबांना या मतदारसंघामध्ये केलं आहे. आणि या ठिकाणी नेतृत्व करत असताना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी हे काम केलेलं आहे. म्हणजे मतदारसंघाचा विचार न करता पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होणं हे आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी लोकशाहीमध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचा चढ उतार, कुठल्या प्रकारचे बंडूशेठ पुंडे आपण सांगितलं अशा गोष्टींवर लक्ष देणारे हे नेतृत्व नाहीये. परंतु लोकांमध्ये जात असताना, लोकांमध्ये काम करत असताना निवडणुकीचे 15-20 दिवस जर सोडले तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला सोबत घेऊन कोणत्या पक्षाचा कोणता कार्यकर्ता, मंत्रालयामध्ये आम्ही ज्यावेळेस काही गोष्टी कामासाठी गेलो, गावची कामं घेऊन, त्यावेळेस आम्ही वेगळ्या पक्षात असो, परंतु साहेबांनी कधी वेगळेपणाचा दर्जा दिला नाही. या ठिकाणी मी सर्वांना आवर्जून सांगेल, सर्व कामून असे ग्रामस्थांना, या ठिकाणी आपल्याला 2018 साली या भागाला दुष्काळ होता. या भागामध्ये चारा छावणी चालू करण्यासाठी किंवा या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईनचं या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या समोर फाईल गेली आणि त्या ठिकाणी आढळराव दादा असतील, वळसे साहेब असतील, यांच्या समोर आपला प्रस्ताव गेला. सर्वात आधी कानूर मेसाईचं काम कसं होईल या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून आम्ही विनंती केली आणि साहेबांनी सांगितलं की फाईल आमच्याकडे देऊन जा, चारा छावणी तुमची 15 दिवसामध्ये मंजूर करण्याचं काम आमचं राहील आणि या गावाला दुष्काळी भागासाठी काम करण्यासाठी 10 किलोमीटरची पाईपलाईन साहेब आम्ही फक्त 28 दिवसामध्ये पिंपळे ते कानूर मेसाई ही पाईपलाईन या ठिकाणी आणली आणि ती आजही चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या पाईपलाईनच्या पाण्याच्या पिण्याच्या माध्यमातून 65 लाख रुपये तुम्ही अगदी 2 दिवसामध्ये आम्हाला मंजूर करून दिले. म्हणून त्या काळामध्ये टंचाई निधीमधून हे काम करून खऱ्या अर्थानं कर्तव्यदक्ष नेते कसे असतात ते असे असतात. निवडून जाणारे बरेचसे लोक आपण पाहिले 5-5 वर्षातून फक्त निवडणुकीत त्यांचे फोटो दिसतात म्हणून ते काही नेते समजायचे का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये मतदान करत असताना किंवा आपला हक्क बजावत असताना आपल्या समाजाशी जोडणारा नेता, आपल्या समाजाशी नाळ असणारा नेता या ठिकाणी आपण द्यायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे मागच्या काळातील जे काही किरकोळ चूक असतील, काही एकमेकांचे उणेधुणे असतील ती बाजूला ठेवली पाहिजेत आणि उद्याच्या काळामध्ये काम करत असताना गावच्या विकासासाठी, गावच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आपण साहेबांच्या माध्यमातून साहेबांचे हात बळकट केले पाहिजेत. आणि आजच्या या सुवर्णदिनी मी एवढंच सांगेल की कानूर मेसाईमध्ये पीडीसीसी बँक ज्यावेळेस आम्ही लहान होतो साहेब, त्यावेळेस जुन्या ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये पीडीसीसी बँक आणली गेली. या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी पीएचचे पुंडे साहेब आहेत,
त्यांचं नाव घेणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक या गावाला दिसली, म्हणून त्यांचं गावकऱ्यांनी खऱ्या अर्थानं टाळा वाजवून कौतुक करणं गरजेचं आहे आणि त्याला उजाळा देण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतची नवीन बॉडी असेल, सोसायटीचे मंडळ असेल. आज नवीन इमारत 35 लाख रुपयाची या ठिकाणी दिसते. गावच्या सर्वांच्या सार्वजनिक खर्चातून, सोसायटीच्या सभासदांच्या याच्यातून, शेष फंडातून या ठिकाणी केलेलं आहे. मी या ठिकाणी सोसायटीचं संचालक मंडळ असेल, सर्व कार्यकारी मंडळाचं स्वागत करतो. ग्रामपंचायतची कामं सांगत असताना मी 2 मिनिटं घेईल, परंतु या ठिकाणी साहेब आपल्या सर्वांना ही कामं वाचून झाल्यानंतर लक्षात राहणार नाही. आमची खरी मागणी ही आहे की या भागामध्ये बऱ्याचशा भागात आपण ऐकायचो की जुन्नरला बिबट्या दिसले, या ठिकाणी जांबूतला बिबट्या दिसले. आता आमच्या भागात दिवसा 8 लोकांना बिबट्या दिसतात. नवे आमच्या त्या गेल्या 5-6 महिन्यापूर्वी हल्ला केला आणि त्या ठिकाणी जीवघेणा हल्ले होत असताना आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला, गावडे साहेब, तुम्हाला विनंती करतो की या भागाला जशी रात्रीची लाईट येते, दिवसा येत नाही, तशी फक्त रात्रीची येणारी 8 तासाची लाईट दिवसा मिळावी. दिवसा जर लाईट मिळाली 8 तासाची तर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सुखी राहील. आणि जे 4-5 महिने शेतीचे पाणी धरण्याचे असतात, खऱ्या अर्थानं लोकांना रात्रीचं वावरात जायला लावू नये. सर्पदंशाने गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आमचे शिंदे परिवारातील एक सदस्य आमचे सहकारी गेले. अशा प्रकारच्या घटना 2-3 मित्रांना सर्पदंश झाला, असं होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण प्रशासनाला जर सूचना दिल्या की रात्रपाळीची जी 8 तास 3 फेज लाईट असते ती आम्हाला दिवसा द्यावी, एवढीच आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि यामध्ये कानूर मेसाईच्या बाबतीत या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, गावच्या विकासाच्या बाबतीत बोलत असताना आज कानूर मेसाई ते मांदळवाडी या ठिकाणी रस्त्याचं साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. रस्त्याचं कामही कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नेमणूक करण्यात आले, मलगुंडे साहेब असतील. या ठिकाणी सुमारे 8 कोटीचा रस्ता या ठिकाणी कानूर मेसाई ते मांदळवाडी कॉन्क्रीट रस्ता होत आहे. याच्या आधी मेसाई मंदिर ते ढगेवाडी रस्ता 70 लाख रुपये, चिंचोली फाटा ते पुंडलवन रस्ता 65 लाख रुपये, ननोरे वस्ती ते ननोरे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे 15 लाख रुपये, गोलपाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणे 20 लाख रुपये, या ठिकाणी ढगेवाडी शिव रस्ता दुरुस्ती करणे 30 लाख रुपये, विद्याधाम विद्यालय जवळील ओढ्यावरील पूल करणे, कॉन्क्रीटीकरण रस्ता करणे 35 लाख रुपये, पुंडेमळे डांबरीकरण रस्ता करणे 20 लाख रुपये, ढगेवस्ती उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी 25 लाख रुपये, पुंडे गावडे वस्ती रस्ता करणे 20 लाख रुपये, कानूर मेसाई ते तांबेमळा रस्ता करणे 3 कोटी रुपये, कानूर मेसाई ते मांदळवाडी रस्त्यासाठी रुंदीकरण व दर्जा चांगला होण्यासाठी ग्राम सडक योजनेमार्फत 5.75 लाख रुपये. या ठिकाणी या रस्त्याचं टेंडर थोड्या दिवसात पूर्ण होत आहे. म्हणजे खैरेवाडी पासून तर आपला कानूरचा जो अपूर्ण राहिलेला रस्ता आहे तोही साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे. सिमेंट कॉन्क्रीटीकरण इंदिरानगर असेल, या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण असेल, बरीचशी कामं आहेत, भरपूर यादी आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसतंय, परंतु ग्रामपंचायतच्या लोकांना सुद्धा म्हणणं असतं की आमचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे. जरी आपली मंडळी या ठिकाणी कामाचे पत्र रूपाने साहेबांकडे मागणी करतात आणि त्यांचं काम करण्याचं या ठिकाणी पूर्ण करण्याची गावाची कामं ही या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. सुमारे 35 कोटी रुपयाची कामं या पंचवार्षिकच्या काळामध्ये या ग्रामपंचायतच्या माध्यमातून साहेबांच्या रूपाने या गावाला लाभली. सर्वांच्या वतीने, ग्रामकारच्या वतीने मी आपण सर्वांचं या ठिकाणी आलेल्या मंचकावरील स्टेजवरील सर्व मान्यवरांचं स्वागत करेल. आपल्या रूपानं या गावचा विकास होत असताना या ठिकाणी ग्रामस्थांनी सुद्धा भरभरून देण्याचं काम आहे. जरी मागच्या काळात नसेल झालं, उद्याच्या काळात साहेब ठरवतील त्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली आपण गावकऱ्यांनी उभं राहायचंय आणि उभं राहू अशी या ठिकाणी आपण सर्वजण ग्वाही देऊ. खऱ्या अर्थानं ग्वाही देत असताना या ठिकाणी साहेब अंगावर काटा येतो. निवडणुकीमध्ये बोलणारे बाजूला असतात आणि पाठीमागे नाव ठरणारे वेगळे असतात, परंतु आज मी जबाबदारीपूर्वक सांगत असताना आम्ही सुद्धा 15-20 वर्ष तुमच्या विरोधात काम केलं आहे. विरोधात काम करताना तत्वनिष्ठेने काम केलं. आम्ही तुमच्या विरोधात नाही केलं. आमच्या पक्षाच्या निष्ठेसाठी जे सांगेल, आमचे नेते जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही त्या नेत्यांचं काम करत गेलो. परंतु काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी तुमच्या कार्यशैलीला किंवा तुमच्या स्वभावाला, तुमच्या कामाला या ठिकाणी आम्ही सलाम करतो. या ठिकाणी तुम्ही काम करता असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करता. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षात जरी होतो तरी तुम्ही आमच्या गावाला 65 कोटीची पाईपलाईन दिली. मग त्यावेळेस विचार केला नाही की शिवसेनेचा सरपंच आहे का राष्ट्रवादीचा आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही व्यक्ती बघून काम करणारी लोक या ठिकाणी आज तुमच्या प्रभावाखाली काम करणार आहोत. म्हणून या ठिकाणी काम करत असताना तुमच्या समोर, तुमच्या पाठीमागे तुमच्या कार्याची दखल किंवा तुमच्या कामाची दखल
लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मानसिंगबाई असतील, त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांनाही देण्याची वेळ थोड्या दिवसात येणार आहे. म्हणून या ठिकाणी गावकऱ्यांनी नुसतं घ्यायचं काम करायचं नाही, तर समाजामध्ये उतराई होण्यास सुद्धा काम करावं लागणार आहे. उद्याच्या काळामध्ये चांगल्या नेतृत्वाच्या मागे आपल्याला उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून आदरणीय आमचे बंडूशेठ पुंडेंनी सांगितलं की या ठिकाणी एवढं मोठं कानूर मेसाई गाव आपलं साधारण 4,500 5,000 लोक मतदान असणारं गाव आहे. शेजारी चिंचोली आहे, वरुडे आहे, वागळे आहे, ही सर्व बंधुभावाने वागणारी गाव आहे साहेब, गावडे साहेब. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही योग्य निर्णय घ्यावा आणि तुम्ही जे एखाद्या उमेदवाराला जर आमच्या भागातून संधी दिली तर आम्ही तुमच्यासोबत 100% त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम करू. नेतृत्व कोण करेल याची फरक पडत नाही, परंतु या भागाला 10 ते 15 वर्ष साहेब आमच्या गावाची काय अवस्था आहे आम्हालाच माहित आहे. पाठीमागच्या 2-4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापासून समजलं की टाकळे याची गटातून कानूर तुटलं, रांजणगाव गटात गेलं, रांजणगाव गटातून गाव तुटलं, पाबळ गटात जोडलं गेलं. खऱ्या अर्थानं गावाला वालीच नाही. आमची हेळसांड होत आहे आणि हेळसांड थांबवण्यासाठी उद्याच्या काळामध्ये आम्हाला न्याय मिळावा. न्याय रूपानं तुम्ही कुणाच्याही खांद्यावर हात ठेवा, कोणाकडेही वोट करा, तरी आमची तयारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी गावातला सर्वसामान्य कार्यकर्ता जरी आपण गावाच्या तालुक्यावर नेला तरी कानूरचा जाईल आणि चिंचोलीचा जाईल किंवा ओरडच जाईल किंवा वागळच जाईल, यापेक्षा आपल्या ह्या दुष्काळी 4-5 गावांना एक न्याय देणारा नेता पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कुठेतरी आवाज उठवण्यासाठी तुम्ही संधी मिळावी एवढीच मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने, सर्वसामान्य जनतेच्या वतीने आपणास विनंती करतो. जास्त एकदा गावच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल किंवा शाळा असेल, विद्याविकास मंडळ किंवा मेसाजी ट्रस्ट असेल, या बॉडीवर काम करणाऱ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने स्वागत करतो. आणि निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दैवत, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, माजी सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आपल्या शिरूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय बापूसाहेब गावडे, आपल्या गावच्या सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सगळे सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, विशेषतः विविध ठिकाणी काम करणारे अधिकारी वर्ग सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला, त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विशेषतः सर्व पत्रकारांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि व्यासपीठावरती सहयोगांनी घेतलेल्या सगळ्या मान्यवरांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गावच्या वतीने करण्यात आलेला आहे. मी कोणाचाही नामोल्लेख इथं बबूदादा गाव पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये मी पण माझ्या बायकोसाठी त्या ठिकाणी जिल्हा परिषद लढण्यासाठी इच्छुक आहे. आणि साहेबांनी आणि पक्षाने जर संधी दिली तर नक्की त्या ठिकाणी तुमच्याकडं मी मत मागण्यासाठी, तुमचं मतदान मागण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी तुमचा येणार आहे. चुकून कोणाचा नामोल्लेख जर स्टेजवरचा राहिला तर तो उद्या माझ्यावरती रुसायला नको. म्हणून सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करून मी आज आपल्या गावामध्ये, विशेषतः ग्रामपंचायतच्या वतीने आणि आपल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज माझ्या अगोदर बोलत असताना भास्कर शेट्टी प्रास्ताविक केलं, त्यानंतर बंडू शेट्टी या ठिकाणी 2 मिनिटं बोलले, त्यानंतर दादासाहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आज नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून किंवा आपल्या या विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, यांच्या माध्यमातून आज आपल्या या परिसरामध्ये जवळपास 35 कोटी रुपयांची विकास कामं मागच्या 5 वर्षामध्ये साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली यादीच दादासाहेबांनी वाचली. वाचता वाचता दादासाहेब थकले आणि मधीच सतीदादा थांबले की आता सगळी यादी वाचायला नको, वेळ खूप झालेला आहे. कारण पूर्ण पंचायत समिती गटाचा दौरा या ठिकाणी आज साहेबांनी नियोजित केलेला आहे. आजच्या या सोसायटीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं किंवा गावच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या किंवा उद्घाटनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना एवढीच कळकळीची, नम्रतेची विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी मागे झालेला, आता बंडू शेट्टी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला
की कवठ्याच्या या ठिकाणी बंडूशेठ मेळावा झाला भाऊदादा, आणि त्या मिटिंगसाठी आपल्याला खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी साहेबांनी आपल्याला कारखान्यावरती बोलवलं होतं, आणि त्या कारखान्याच्या मिटिंगमध्ये दादासाहेब आम्हाला सांगितलं, तुम्हाला पण बोलवलं होतं संतोषराव. त्यावेळेस साहेबांनी आणि दादांनी समोर बसून तिन्ही गटाच्या म्हणजे रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाची, टाकळ्याची जिल्हा परिषद गटाची, पाबळ जिल्हा परिषद गटाच्या तिन्ही गटांच्या वेगवेगळ्या मिटिंगा घेऊन त्या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. दादांची निवडणूक झाली, माझी निवडणूक झाली. आता निवडणुका ह्या आमच्या कार्यकर्त्यांच्या आहे. नेता कसा असावा याचं उदाहरण आज खरं तर मेसाई देवीला साक्षी ठेवून या ठिकाणी बोललं पाहिजे. एका वाक्यामध्ये साहेबांनी त्या दिवशी मिटिंगमध्ये आमच्या सारख्या प्रमुख कार्यकर्त्यांना बहुधा सांगितलं, आमच्या निवडणुका झाल्या, लोक आमच्या विरोधात गेली, जाऊ द्या, परंतु उद्या आमच्यापेक्षा आम्हाला आमचे कार्यकर्ते महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे उद्याच्या येणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आमच्यासाठी महत्वाच्या आहे. अशी विचारधारा घेऊन चालणारा नेता आपला आहे, अशा विचारधाराने चालणारा आपला नेता आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद भविष्य काळामध्ये या ठिकाणी घेतली पाहिजे. आज उद्याच्या भविष्य काळामध्ये या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान परत पुन्हा एकदा साहेब आपल्या गावामध्ये येणार आहे. अनेक या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जाणार आहे, परंतु आज काही गोष्टींना फाटा देत खरं तर वेळ कमी आहे बहुधा, त्याच्यामुळे अधिक बोलता येणार. बोलून दाखवलं की जो माणूस आपल्या कामासाठी सातत्याने आपल्यासाठी प्रयत्न करतो, फक्त निवडणुकीपुरता आपल्याकडे येणारी लोक आपण ओळखली पाहिजे, खोटी बोलणारी लोक आपण या ठिकाणी ओळखली पाहिजे, आलेल्या फक्त प्रसंगाला तोंड देऊन निघून जाणारी लोक आपण या ठिकाणी ओळखली पाहिजे. आपण सातत्यानं आपण निर्णय घेताना हा निर्णय घेतला पाहिजे की जो माणूस 24 तास आपल्यासाठी आपल्या बरोबर पद असो किंवा नसो अशा माणसांबरोबर राहायचं का फक्त पद भोगण्यासाठी किंवा पदासाठी तेवढ्यापुरतं आपल्यापर्यंत येणाऱ्या माणसांना ओळखण्याचे काम भविष्य काळामध्ये तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे. आणि तुम्ही सगळेजण, मला खात्री आहे की या ज्या चुका बंडू शेटनी बोलून दाखवल्या किंवा दादासाहेबांनी बोलून दाखवल्या किंवा भास्कर शेटनी सुद्धा त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये या ठिकाणी बोलून दाखवल्या, या सगळ्या चुका आपण भविष्य काळामध्ये उद्या नामदार साहेब जे काही उमेदवार देतील, आज आपल्या कानूर गावामध्ये उमेदवारीची मागणी झाली, साहेब आपण जो निर्णय घ्याल, तुम्ही मला तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करण्याची गेली 6-7 वर्ष संधी दिलेली आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मान्य असेल, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. काफी आहे एवढंच मी आजच्या या कारणापासून धन्यवाद देऊन मी झालेल्या दिवाळीचं सुद्धा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. दर्शे आपणास विनंती, आपण या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन, इतर कामाच्या माध्यमातून आढावा, या सगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राच्या राजकारणाचे अत्यंत अभ्यासू, कर्तृत्व संपन्न नेतृत्व ज्याच्याकडे पाहिलं तर ते आपले सगळ्यांचे प्रतिनिधी मान्य जयप्रभा वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे एक नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मान्य आपल्या राष्ट्रवादी भास्करराव, दादासाहेब, बंडू आणि मानसिंग भैया यांनी सगळ्या कामाचा आढावा घेतलेला आहे. कानूर हे एक चांगलं गाव, आदर्श गाव. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला फक्त एकटी काँग्रेस एकटे होतं, त्या काँग्रेसचं पहिल्या प्रथम तालुक्यात मानणारं गाव कुठलं असेल तर कानूर, असा इतिहासाचा मी साक्षर आहे. आणि जुडीदार ते कारभारी सुद्धा निष्ठावान होते, ती परंपरा तरुण पिढी सुद्धा राबेल. बकालपणा कमी आहे, इतर गावाचा बकालपणा आहे तो तुमच्या गावात नाही. आदिवासी जमछट झालाय. 35 कोटी रुपये एका वेळेला देणारा नेता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काही न देणारा नेता दुसऱ्या बाजूला, आणि मत कोणाला? मला ही काही जादू कळाली नाही माझ्या राजकीय जीवनात. साहेब
पाहायला पण अशी जादू कशी होते हे मला काय कळत. आणि कामाला जर महत्व नसेल, विकासाच्या कामाला महत्व नसेल, तर निवडणुका आणि नेतृत्व हे कशा करता पाहिजे. नुसतं गळ्यात हात घातला झाला पुढे चला गोल बच्चनपणा जर झाला त्या राजकारणात लोकांचा विश्वास लोकशाहीवरचा उडेल. अशी परिस्थिती गेल्या 2 निवडणुकीला झाली. दादासाहेब बोलले, बंडूशेठ बोलले, कामाची यादी वाचून दाखवली. मित्रांनो सांगतो, कुणाची स्तुती करायची म्हणून मी बोलत. मी साहेबांच्या बरोबर 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत काम केलं. ते मंत्री असताना पाहिलं, आमदार असताना पाहिलं, नेते असताना पाहिलं, सगळ्या गोष्टींच्या ठरावून पाहिलं. आणि इतरही नेत्याची मी तुलना केली. जेवढा अभ्यासू नेता महाराष्ट्राच्या राजकारणात, चांगले मंडळी साहेबांचा सल्ला घेतात. विधानसभेत बरं का किती परिस्थिती सांगतो. एवढा अभ्यासू म्हणून, एवढा कार्यक्षम, फक्त थोडासा संपर्क कमी येतो. पण ज्या माणसाला राज्याचा कारभार करायचा त्याला लोकांच्या चाहण्याची संधी कमी मिळते. आपल्या मतदारसंघात यायला कमी वेळ मिळतो. करीत बसते हा राज्याचा एवढा गावभर कारभार कोण करणार. आणि ज्या वेळेला आपल्या माणसाला एवढी मोठी संधी मिळते त्यावेळेला त्या मतदारसंघाच्या जनतेनं हे ग्राह्य धरलं पाहिजे का आमच्या कमी या, पण आमचे प्रश्न प्रायोरिटीनं सोडवा, आमचा विकास गतीने करा, ही अपेक्षा ठेवून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि ती अपेक्षा पाहत असताना साहेब बऱ्याचशा पदाचे यशस्वी झाले. पैसे भरपूर आहेत. आता कान्होरला एक उणीव आहे, पाणी नाही, दुष्काळी पट्ट्यामध्ये गाव येतं आणि पाण्यावाचून वंचित आहे हे मान्य करावं लागेल. पाणी आणण्याचं काम साहेबांनी काही डावललं असेल तर पण परिस्थिती अवश्य व्हावं लागते. नैसर्गिक परिस्थितीचं भौगोलिक क्षेत्र तसं यावं लागतं आणि तोही प्रयत्न त्यातून चालू. कुठून कसा आणता येईल, कशा पद्धतीने रात्रंदिवस त्याचाही विचार करतो. तेव्हा मित्रांनो, काम करणारा नेता ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला त्याच्यावर विश्वास ठेवून आपण राहिलं पाहिजे. प्रसंग आल्यानंतर त्याला भरभरून मतदान दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि कान्होरने आतापर्यंत केलेला आहे. कान्होरचा इतिहास अतिशय चांगला आहे. मगाशी सांगितलं आता पुढच्या निवडणुकीमध्ये करायचे आणि त्या पद्धतीने जे उमेदवार देतील ते निवडून आणा. चांगल्या पद्धतीने अधिक विकासाला गती द्या. आता 35 कोटी दिलेत, उद्या अधिक कोट्यावधी रुपये राहिलेले उणीव भरून काढण्यासाठी देतील अशी ग्वाही देतो. माझ्यासारख्या सुद्धा कित्येक वर्ष प्रेम करणारी माणसं काही काळाच्या पडद्यावर झाले असतील, काही हयात असतील. आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या समारंभाच्या निमित्तानं आणि गाव भेटीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते माननीय पोपटरावजी गावडे साहेब, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय पांडुरंगजी पवार, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी विधानसभा संघाचे अध्यक्ष मानसिंगराव पाचनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे, युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले, शरद सहकारी बँकेचे माजी संचालक गुलाबशेठ नेहरकर, माजी सभापती विश्वासाबा कोकडे,
आपले सर्वांचे सहकारी माणिकराव खेडकर सर, आपले दुसरे सहकारी माननीय प्रमोद पराड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 42 गावाच्या अध्यक्षा शुभांगीताई पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमोल जगताप, सतीशराव थिटे, राजेंद्रजी नरोडे, मुकुंदराव नरोडे, आपल्या गावच्या सरपंच आशियाताई तांबोळी, उपसरपंच योगेश पुंडे, आमचे सहकारी दादा खर्डे, सोसायटीचे चेअरमन दादासाहेब पुंडे, माजी सभापती माजी खर्डे, सुधीरजी पुंडे, बबनराव शिंदे, सोसायटीचे चेअरमन भास्करराव पुंडे, निवृत्त जॉईंट एस पुंडे, विठ्ठलराव खर्डे, सुखदेवजी खर्डे, शहाजी दळवी, अमोल पुंडे, अमितभाई तांबोळी, संदीप तांबे, मांदळे सरपंच शहाजीदादा डफळ आणि त्यांचे सर्व सहकारी. राहिलं की खर्डे, मोहनराव पुंडे, आता कोणाचं नाव शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आज आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या इमारतीचा आणि सोसायटीच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि रस्त्याच्या कामाचा सुद्धा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे. अतिशय सुंदर अशा दोन्ही इमारती आपण ग्रामस्थांनी उभ्या केलेल्या आहेत. राजू शेटगावडे पण आलेत आणि या दोन्ही इमारतींचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी पार पडलेलं आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये जो रस्ता मंजूर झालेला आहे जवळजवळ 5-5.5 कोटी रुपयाचा, त्याचा देखील आपण नारळ फोडलेला आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे. आपले मलगुंडे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि माझी खात्री आहे की तितक्याच चांगल्या पद्धतीनं या रस्त्याचं काम त्यांच्या हातामधून होईल. त्यांनी ते करावं
आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी द्यायचं काम करावं. नुकतीच दिवाळी संपलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि एक आगळा वेगळा दिवस, आगळा वेगळा कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी पार पडतो. आपल्या आधीच्या वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करत असताना आणखीन काही विकासाच्या कामाची मागणी केली आणि काही राजकीय वक्तव्य सुद्धा या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे. हे खरं आहे की काल देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, काल म्हणजे वर्षभरापूर्वी, आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आजपर्यंत आढळराव पाटील आणि आम्ही जरी राजकारणाची सुरुवात 90 साली एकत्र केलेली असली तरी 2004 सालामध्ये त्यांनी लोकसभेला उभं राहण्यासाठी थोडासा वेगळा मार्ग घेतला आणि ते निवडून देखील आले आणि एकदा नाही तर 3दा निवडून आले. दरम्यानच्या काळात देश पातळीवर, राज्य पातळीवर राजकारणामध्ये काही घटना घडल्या, काही चुकीचा अपप्रचार केला गेला, कोण म्हटलं मग आता हे दिल्लीला सरकार आलं की आपली राज्य घटना अडचणीमध्ये येईल, आपलं आरक्षण जाईल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी देश पातळीपासून तर स्थानिक पातळीपर्यंत मांडल्या गेल्या आणि त्याचा जो काही परिणाम व्हायचा होता तो झाला. आणि दुर्दैवानं शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा निवडून येऊ शकले नाही. निवडणुकीमध्ये विजय मिळवणं, पराजय होणं या गोष्टी आहेतच, पण ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं, मग आढळराव पाटलांनी काय केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये निवडून दिलेल्या उमेदवारांनी सुद्धा काय केलं, किती विकासाचा वाटा हा आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आला. याचा विचार आपण कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, गावाने केला पाहिजे, लोकांनी केला पाहिजे. कारण आपलं जे पवित्र मत आहे त्या मताची किंमत फार मोठी आहे. टाटा बिर्लाच्या एका मताच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या, एखाद्या स्वच्छता करणाऱ्या आमच्या भगिनीच्या मताला सुद्धा ही तेवढीच किंमत आहे.
पण उद्या निवडून गेल्यानंतर आपल्यापर्यंत काय आलं काय नाही गेलं त्याच्यावर मी आज काही वाच्यता करू इच्छित नाही. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. खरं पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मला एक थोडासा अपघात झाला. माझा खुबा फ्रॅक्चर झाला. 2-3 महिने हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी सहभाग घेऊ शकलो नाही. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला काही फार सहभाग घेता आला नाही. आणि मग ज्या काही गोष्टी चुकीच्या बरोबर मांडल्या गेल्या त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. तसं पाहिलं तर मी आता याच्या आधी 7 वेळेला विधानसभेमध्ये निवडून गेलो. 20 वर्ष, पहिली 20 वर्ष विधानसभेची 90 पासूनची जुन्नर तालुक्याची 14 गावं जोडली गेलेली होती. पांडुरंग पवार बसलेले तिथं, गुलाबशेठ नेरकर बसलेले. 20 वर्ष या 2च लोकांनी 14 गावं सांभाळली आणि कायम बहुमताचा पाठिंबा हा माझ्या पाठीमागं उभा केला. त्यावेळेला निधीची एवढी उपलब्धता होत नव्हती. पण जसं मी सरकारमध्ये गेलो किंवा विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेला मग कधी मंत्री राहिलो, कधी सत्तारूढ पक्षाचा आमदार राहिलो, कधी विरोधी पक्षाचा आमदार राहिलो. 15 वर्ष मी मंत्री राहिलो. 5 वर्ष मी विधानसभेचा अध्यक्ष राहिलो. काही वर्ष सत्तारूढ पक्षाचा आमदार राहिलो, काही वर्ष विरोधी पक्षाचा आमदार राहिलो. आणि राज्य लेवलच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या पडल्या मग त्या सरकारच्या असतील नाही तर पक्षाच्या असतील त्या जबाबदाऱ्या घेऊन राज्यभर फिरत राहिलो. ते प्रश्न सोडवायचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करता आलं. शिक्षण मंत्री झालो. शिक्षणामध्ये अनेक निर्णय घेतले. काही निर्णय घेतले नसते तर कदाचित आज सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना इंजिनियर, डॉक्टर, पॉलिटेक्निक डिप्लोमा होल्डर, MBA या व्यावसायिक अभ्यासक्रमाला आणखी 50 वर्ष सुद्धा जाता आलं नसतं. नुसत्या जागाच नाही निर्माण केल्या तर गरीब मुलं आणि विशेष करून जे आदिवासी आहेत, जी मागासवर्गीय आहेत, त्यांची 100% फी खाजगी कॉलेजमध्ये जरी प्रवेश मिळाला आणि 50 लाख रुपये जरी फी असली तरी ती फी राज्याच्या तिजोरीतून भरण्याचा निर्णय मी घेतला. आज सामान्य कुटुंबातले लोक त्याच्यामधून स्वतःच्या पायावर उभं राहिले. ज्या वेळेला विजेची खूप टंचाई होती
त्यावेळेला मला सांगितलं तुम्ही वीज मंत्री व्हा म्हणून. वीज मंत्री म्हणून राज्यामध्ये मोठं काम केलं. तो काळ असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये लोड शेडिंग होतं, आंदोलनं होत होती, जाळपोळ होत होती. पण वीज निर्माण करण्यापासून, सबस्टेशन निर्माण करण्यापासून तर ट्रान्समिशनच्या लाईन टाकण्यापासून हे काम केलं. दुर्दैवानं आपल्या लोकांचा समज असा आहे की आमदार निवडून जातो तो फक्त एका तालुक्याचा आमदार असतो. कोणी मंत्री होतो तो केवळ एका जिल्ह्याचा मंत्री असतो. पण तालुक्यापुरतं आणि जिल्ह्यापुरतं पाहून चालणार नसतं. अख्ख्या राज्याचा कारभार करायचा असतो आणि सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा असतो. राज्याला न्याय देत असताना आपला जो मतदारसंघ आहे, ज्यांनी आपल्याला मतं दिली आहेत, ज्यांनी आपल्याला ही ताकद दिली आहे, त्यांना काही कमी पडणार नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करता येईल. अर्थात 100% कामं होतात असं नाही. आज आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकरच्या परिसरातही बागायती क्षेत्र नाही. आज बारामतीमध्ये सुद्धा 40-42 गावं अशी आहेत तिथं आज डोंगरावर असल्यामुळे त्यांनाही पाणी मिळत नाही. आपल्याही परिसरामध्ये काही गावं अशी आहेत की त्यांना द्यायचं म्हटलं आणि आणायचं म्हटलं तर पाणी आणून पोहोचवण्यापर्यंतच्या अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी होतात. मुंबईवर हल्ला झाला. आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला. पक्षाने आर पाटलांनी निर्णय घेतला, जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. जयंत पाटील गृहमंत्री झाले आणि जयंत पाटलांच्याकडे असणारं अर्थमंत्रीपद सांभाळायला मला सांगितलं गेलं. अर्थमंत्री म्हणून सुद्धा अनेक गोष्टी केल्या. वेळेअभावी त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी आता मांडू इच्छित नाही. पुन्हा सरकार आलं. अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागला. राज्याचा कारभार अडचणीत असताना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुरक्षित कोण ठेवू शकेल? पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटलांचं नाव पुढे आलं. पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी गृहमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागली. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम करायची संधी मला मिळाली. हे एवढ्यासाठी सांगतो मी, ज्याचा उल्लेख आधी गावडे साहेबांनी केला. आपल्या लोकांच्या अपेक्षा असतात. आमच्या सुखदुःखामध्ये आलं पाहिजे, आमच्या लग्नाला आलं पाहिजे, आमच्या गावच्या यात्रेला आलं पाहिजे, आमच्या वरातीला आलं पाहिजे. पण राज्याचा कारभार करत असताना हे सगळं शक्य होत नाही. पण राज्याचा कारभार करत असताना आज आपल्या भागामध्ये ज्या गोष्टी अनेक वेळाला सांगितल्या, मग पाट पाण्याचे प्रश्न असतील, आपला भीमाशंकर कारखाना असेल, पराग साखर कारखाना असेल, शरद सहकारी बँक असेल, आढळराव पाटलांनी उभी केलेली त्यांची पतसंस्था असेल, अवसरीला 200 कोटी रुपये खर्च करून उभं केलेलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, नदीवरचे बंधारे असतील,
मी सुरुवातीला जेव्हा या भागाचा आमदार नव्हतो आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आलो होतो, त्यावेळेला एक दिवशी येताना माझ्या असं लक्षात आलं की वेळ नदीवर नुसता पूलच नाही तर त्या ठिकाणी बंधारे बांधले पाहिजे. सतीश दादा किती बंधारे बांधले आपण? 13 बंधारे आमदार व्हायच्या आधी बांधले, मत द्यायच्या आधी. आज नदीवर आपण केटीवर बांधले. पुलांची मागणी होती. आज घोड नदीवर एक सुद्धा ठिकाण असं नाही की जिथं आता आपल्याला पूल बांधू शकतो आपण. काय गावडे साहेब एखाद्या ठिकाणी दोन्ही नद्यांवर आता जागा नाही नशील. आता नदी मागू नका एवढं करा, नाही तर परत म्हणाल एक नदी द्या आणि त्याच्यावर बंधारे बांधा, त्याच्यावर पूल बांधा. अशा अनेक गोष्टी आपण केल्या. मग आदिवासी समाज असेल, मागासलेला समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, ओबीसी समाज असेल, या सगळ्या समाजातल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असताना आमच्यासारख्यांची एकच स्वाभाविक अपेक्षा राहते की तुम्ही आम्हाला 5 वर्षातून एकदा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला पाहिजे. पण यावेळेला काहीतरी गणित चुकलं. काय चुकलं तुमचं तुम्हाला माहिती. मी काय आता त्याच्यावर फार विचार करत नाही. आणि कोण काय असा ताम्रपट घेऊन आलेला नसतो की जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत तो सत्तेतच राहील आणि त्यांनी सत्तेतच राहिलं पाहिजे. यावेळेला जेवढी साथ मिळायला पाहिजे होती तेवढी नाही मिळाली. आमदार म्हणून मी निवडून आलो 8व्यांदा, पण फक्त 1500 मताच्या फरकाने निवडून आलो. शिवाजीराव आढळराव खासदार नाही झाले, त्यांचं स्वतःचं काही नुकसान नाही झालं. मी कमी मताने निवडून आलो आणि एवढ्या कमी मताने निवडून आल्याच्या नंतर कोणत्या तोंडानं पक्षाला सांगायचं की मला मंत्री करा म्हणून? नाही झालं मंत्री. समाधानी मी. पूर्वी जेवढं काम करत होतो तेवढंच काम मी आजही करतोय. पूर्वी जेवढा निधी आणत होतो आजही मी तेवढाच निधी आणतोय. आणि गावागावातले प्रश्न सोडवायचं काम त्या ठिकाणी करत असताना माझं जरी नुकसान झालेलं नसलं तरी आपल्या मतदारसंघातल्या लोकांचं थोडंफार काहीतरी नुकसान झालं. काल काही काम असलं तर मी कलेक्टरला बोलून घेऊ शकत होतो, कमिशनरला बोलून घेऊ शकत होतो. आज एखादं काम निघालं तर मला कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जायला लागतं. सत्ता असणं आणि सत्ता नसणं याच्यामधला हा फरक आहे. आणि राजकारणी माणसांचं हेच काम आहे. आम्ही काही साधू संत नाही. निवडणुका लढवणं, सत्ता संपादन करणं आणि संपादन केलेली सत्ता लोकांच्यासाठी वापरणं, त्यांच्या भल्यासाठी वापरणं, त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. काय परिस्थिती होती आपल्या
या शिरूर तालुक्यातल्या म्हणजे गावांची आज काय परिस्थिती आहे? आपल्या राहणीमानामध्ये बदल झाला की नाही झाला? आपली घरं चांगली झाली का नाही झाली? आपली मुलं बाळं शिकली का नाही शिकली? अरे एक निर्णय मी घेतला शिक्षण मंत्री असताना की ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला, मेडिकलला, MBA ला किंवा बाकीच्या कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळेल आणि तो मागासलेल्या समाजातला असेल किंवा आदिवासी समाजातला असेल आणि त्याला जर खाजगी कॉलेजमध्ये मेरिटवर प्रवेश मिळाला आणि त्या कॉलेजची फी 50 लाख रुपये जरी असली तरी ती फी सुद्धा आम्ही सरकारच्या तिजोरीतून भरू. बुद्धिमत्ता काय फक्त आपल्याच घरात आहे काय? फक्त उच्चभरू लोकांच्या घरात आहे काय? सामान्य कुटुंबामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता आहे, पण आर्थिक परिस्थिती बरोबर नाही म्हणून ज्याची शिक्षणाची संधी तुटली गेली असती. आज मी राज्याच्या मंत्रिमंडळात जरी नसलो तरी नसतं मी आंबेगाव आणि शिरूर पुरतं बोलत नाही, राज्यामधल्या सगळ्या लोकांच्या बाबतीत बोलतो की आज राज्य सरकारला राज्य सरकारच्या तिजोरीतून या मुलांचं शिक्षण घेण्यासाठी 2000 कोटी रुपये दरवर्षी बजेटमध्ये तरतूद करावी लागते. हे लोकांच्यापर्यंत जात नाही. लोकांना विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय? फक्त रस्ते? विकास म्हणजे काय? फक्त गटर? विकास म्हणजे काय? फक्त या काही अशा गोष्टी वेच बांधली ते तो विकास असतो? अरे माणसाच्या जीवनात बदल झाला पाहिजे आणि माणसाच्या जीवनात हा बदल घडवून आणण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं. ते काम आम्ही करतो. संधी मिळत असते. 90 साली मी आमदार झालो. अजित दादा त्यावेळेला आमदार पण नव्हते. आम्ही दोघांनी ठरवलं की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला निवडणुकीला उभं राहायचं. आज तुमची मागणी आहे की जिल्हा बँकेची शाखा इथं आली पाहिजे. आम्ही जेवढे 35 वर्ष आमदार मंत्री आहोत तेवढेच वर्ष आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून काम करतो. आम्हाला मिळालेली आमदारकी, आम्हाला मिळालेलं मंत्रीपद, आम्हाला मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद हे काय कमी आहे म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पुणे जिल्हा बँकेच्या ठेवी 350 कोटी रुपयाच्या होत्या. आज पुणे जिल्हा बँकेच्या ठेवी 16,000 कोटीच्या आहेत. आता बँकेच्या ठेवी किती वाढल्या तर त्याचा तुम्हाला काय फायदा? पण आम्ही शेतकऱ्याची मुलं, आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना जे पीक कर्ज लागतं ते पीक कर्ज द्यायचं आणि त्याचा व्याजाचा दर किती आहे मानधनी सरपंच सांगा? 0%. तुमची पोरं होतो ना आम्ही. आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये कोणी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या केली अशी बातमी येत नाही. विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या सगळ्या बँका बंद पडल्या. शेतकऱ्याला पीक कर्जासाठी सावकाराकडे जावं लागतं. 24% 36% कर्ज काढावं लागतं. आयुष्यभर त्याचं कर्ज फेटत नाही. एक दिवशी तो शेतकरी आत्महत्या करून टाकतो. बातमी टीव्हीला येते, वर्तमानपत्रामध्ये येते. पण आपल्या संस्था शाबूत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं. पुंडे साहेब इथं बसले. पूर्वी आपण फक्त खरीपातच कर्ज देत होतो.
आता पुणे जिल्हा बँकेने रब्बीला पण पीक कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. मध्यम मुदतची कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. शिक्षणासाठी परदेशात जायचं असलं तरी कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तेही किफायतशीर दरामध्ये ती कर्ज त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि हे सगळं काम करत असताना थोडंफार मागं पुढं झालं असेल, पण आता तुम्ही जशी कामाची यादी मागे वाचली तर तशा नवीन मागण्या केल्या. मारुतीच्या मंदिराला सभामंडप पाहिजे, बिबट्यांचा बंदोबस्त करा, दिवसा लाईट आम्हाला द्या, पानंद रस्ते दुरुस्त करा. मेसाई देवीच्या मंदिराला यापूर्वी आपण क वर्गाचा दर्जा दिला, आता आपली मागणी ब वर्गाचा दर्जा द्या म्हणून आहे. ब वर्गाचा दर्जा मिळाला तर अधिक पैसे मिळतील आणि तळोल्या वस्तीच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा दीपकरावची एक मागणी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यातून आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. दुर्दैवी घटना झाली. पूर्वी एवढे बिबटे आपल्या भागात नव्हते, आता 1000-1200 बिबटे आपल्या भागामध्ये. पिंपरखेडच्या एका लहान मुलीचा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यात. परवा जांबूतला एक घटना घडली. आता तिकडं पारनेर तालुक्यामध्ये घटना घडली, खेडमध्ये रेटवडीला घडली, एक रेनवडीला घडली, रेटवडीला. आणि त्याचं कारण हे आहे की आज आपल्या भागामध्ये बिबट्यांची संख्या झाली ती 1000 ते 1200 पर्यंत जाऊन पोहोचली. बिबट्याची एक मादी वर्षातून 2 वेळाला येते, एका वेळेला 3-3 पिलांना जन्म देते. आता एका मादीने जर वर्षातून 6 पिलांना जन्म दिला तर हा नंबर पुढे वाढत जाणार आहे. काल मी भीमाशंकरच्या परिसरात दौऱ्यावर होतो, तिथेही शेतकऱ्यांची हीच तक्रार होती की बिबटे आमच्यापर्यंत आलेत, आजपर्यंत कधी आम्हाला बिबट्यांचा त्रास नव्हता. आमच्या जमिनी सगळ्या डोंगरावर आहेत, आता आम्हाला डोंगरावर जाता येत नाही, शेती कशी करायची, आम्ही जगायचं कसं. अजितदादांनी त्या दिवशी मीटिंग घेतली. मी फॉरेस्ट विभागाच्या लोकांना विचारलं, तुम्ही म्हणता आम्ही पिंजरे वाढवून देतो, का नाही वाढवत पिंजरे? म्हटले निधी नाही आमच्याकडे. म्हटलं किती पिंजरे पाहिजे तुम्हाला? म्हटले 200 पिंजरे पाहिजे. एका पिंजऱ्याला किती खर्च येतो? एका पिंजऱ्याला 1 लाख रुपये खर्च येतो. 200 पिंजऱ्याला किती पैसे लागतील? ते म्हटले 2 कोटी रुपये लागतील. फॉरेस्ट ऑफिसरचा फोन ठेवला आणि कलेक्टरचा फोन उचलला. कलेक्टरला सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटला हे 2 कोटी रुपये मंजूर झाले पाहिजेत आणि त्याची ऑर्डर दिली. आज फॉरेस्ट डिपार्टमेंटनी 200 बिबटे घ्यायचं काम, ते पिंजरे घ्यायचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अजितदादांनी केंद्रातल्या मंत्र्यांना फोन केला, आपली समस्या सांगितली. आम्ही जाणार आहे दिल्लीला. अजितदादांच्या बरोबर सगळ्या पक्षाचे आमदार, सगळ्या पक्षाचे खासदार. आम्हाला तुझे राजकारण नाही करायचं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि याच्यातून कायमचा हा प्रश्न सुटला पाहिजे, ही भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. पण जर याचं राजकारण करण्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत असू, रस्ता रोको करत असू, तर त्याच्यातून हा प्रश्न सुटणार नाही. फक्त लोकांची
दिशाभूल करण्याचं आणि सहानुभूती मिळवण्याचं काम त्या ठिकाणी करता येईल. फोन पण केला अजितदादांनी, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आपण मागणी केली की आम्हाला आता दिवसा लाईट द्या, रात्री नको. पण वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोण आहे का इथे वीज मंडळाचं? कुठेच जातो, असे लपून नका बसू, पुढेच जा जरा. तुम्हाला अजून आदेश आले नाही का? काय आदेश आले तुम्हाला? मग काय ग्रामस्थांची मागणी आली इथं? 15 दिवसाचा वेळ लागेल. जे कवठी EMI आहे तिथून एक सेपरेट मीटर काढलेला आहे, तो चार्ज करायचा बाकी आहे. ते झालं की दिवसा वीज पुरवठा कानूर मेसाईच्या आसपास कोण जाईल. अजितदादांनी फोन करून मीटिंग मधूनच त्या ठिकाणी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले, सांगितलं जिथे जिथे बिबट्यांचा प्रवण एरिया आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला दिवसा लाईट दिली पाहिजे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं. त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टरशी बोललो. आता जो निर्णय मॅनेजिंग डायरेक्टरच्या हातात आहे त्याला आम्हाला डेप्युटी इंजिनियरला जबाबदार धरून काय कसं करता येईल? कसा प्रश्न सुटेल? फॉरेस्टचा एखादा गार्ड आहे, त्याचा बाप वरती बसलेला मालक, निर्णय घेणारा तो आहे. आणि मग त्याच्यामध्ये जर आपण अशा प्रकारे त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट योग्य होणार नाही. बाकीचे प्रश्न तुम्हाला सांगतो. PDCC बँकेची शाखा निश्चित तुमच्या सोसायटीत येईल, पण तुमच्या ग्रामपंचायतनी ना हरकत दाखला दिला पाहिजे, कारण तुमचा अजून करार शिल्लक आहे. ताई देऊन टाका. काय आपलं असतं? काय घेऊन येतो आपण आणि काय घेऊन जातो सोबत? जसे येतो तसेच जातो आपण. ते काय आपल्या मालकीचं असतं काय? जे आपल्या मालकीचंच नाही, ज्याचा फायदा लोकांना आहे, ते काम आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. मग मारुतीच्या मंदिराचा सभामंडप असेल नाही तर काय असेल, ही सगळी कामं करू. पण तुम्हाला मला एक सांगायचं आहे, ही सगळी कामं करताना सगळीच कामं काय केंद्र सरकारच्या अखत्यारीत नसतात, सगळीच कामं काय राज्य सरकारच्या अखत्यारीत नसतात. काही कामं ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अखत्यारीत असतात. आता 2017ला निवडणूक झाली, 5 वर्षांनी म्हणजे 2022ला निवडणूक व्हायला पाहिजे होती. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट करत करत 3 वर्ष निवडणुका लांबल्या. आता मार्ग खुला झालेला आहे. 31 पाणी द्या. खुर्ची कलंडली नाही, खुर्ची कलंडली असेल पण पाणी द्या प्यायला. त्यांना आपल्या ताब्यात आहे. राज्याची सत्ता सुद्धा आपल्या ताब्यात. आणि तुम्हाला सांगतो की उद्याच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदवर सुद्धा घड्याळाचाच झेंडा फडकणार आहे. आणि तिथे ज्यावेळेला घड्याळाचा झेंडा फडकेल त्यावेळेला आपला हक्काचा प्रतिनिधी आत पाहिजे. आणि आपला हक्काचा प्रतिनिधी आत नसला तर परत तुम्ही आम्हाला नका विचारू हे राहिलं ते राहिलं. शेवटी हे आता तुमच्या हातात आहे. 3 वर्ष निवडून गेलेले प्रतिनिधी नव्हते, सगळा कारभार अधिकारी करत होते. मग जिल्हा परिषदला जिल्हा परिषदचा सीओ, पंचायत समितीला पंचायत समितीचा बीडीओ. आपलं जरी म्हणणं मांडायचं असलं, आपलं म्हणणं जरी खरं करून घ्यायचं असलं तरी आपला हक्काचा प्रतिनिधी त्या ठिकाणी असल्याशिवाय हे सगळं शक्य होत नाही. बरं, आता इकडं या परिसरात काय झालंय? पांडुरंग पवार तुम्ही बरे, अजून तुमच्याकडे MIDC नाही आली.
त्यामुळे तुमच्याकडे निवडणुकीला काही लय खर्च येत नाही अजिबात. इकडं पाऊस पडतो का धूर निघतो ते नाही मला माहिती. कुठून येतो आणि कुठे जातो, कोणत्या मार्गाने येतो आणि कोणत्या मार्गाने जातो हे नाही मला माहिती. अरे एखाद्या गरीब माणसाला सुद्धा निवडून देऊन त्या ठिकाणी आपला जर कर्तबगार असेल तर त्याला त्या ठिकाणी बसवायची ताकद तुमच्या एका मतामध्ये, आणि ती ताकद तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. लोक वल्गना करतात. विधानसभेला शिरूर तालुक्यातले तिन्ही जिल्हा परिषदचे मतदारसंघ माझ्या मागे राहिले. आता जिल्हा परिषदला तिन्ही जिल्हा परिषद मध्ये मीच निवडून आणणार माझे प्रतिनिधी. झेंडा तर गळाचा लागणार आहे, दुसऱ्याने जाऊन काय उपयोग व्हायचा नाही. आणि त्यामुळे या गोष्टीचा विचार आपण करा. आपली ग्रामपंचायत पण चांगली चालवा, आपली सोसायटी पण चांगली चालवा. कोणाला उमेदवारी द्यायची, काय उमेदवारी द्यायची हे ठरवू. आम्ही सगळ्यांशी बोलू, तुमच्याशी बोलू, आणि सगळ्यांशी बोलून आपण एक मताने जो निर्णय करू, त्या निर्णयाच्या बरोबर तुम्ही जर सगळेजण राहिलात तर दादा आपण आजच्यापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी वेगानं काम करू, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवा. वेळ बराच झालेला आहे. बऱ्याच दिवसांनी जर इथं तालुक्यातच घालवायला लागले. आजचा दिला ना, तर काय आणखीन याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा. तर मग बाकीचं काम जर पक्षाचं नाही केलं तर पक्ष सुद्धा तुम्हाला कशाला विचारेल. म्हणाल राहा तुम्ही इथंच राहा, आमदार राहा नाही तर सरपंच राहा. एवढंच आपल्याला सांगतो. कामाची काळजी करू नका. तुम्ही सांगाल ते काम पूर्ण करायची आमची तयारी आहे. पाण्याचा प्रश्न आज जरी गंभीर असला तरी त्याच्यातून वेळ कमी जाईल नाही तर जास्त जाईल, पण त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामपंचायतच्या वतीनं नवीन कामाचं भूमिपूजन कानूर मेसाई विविधकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण उपस्थित राहिला. तालुक्याचे माजी आमदार आदरणीय पुत्ररावजी गावडे साहेब, आमचे दुसरे मित्र जुन्नर तालुक्यातील पुणा जिल्हा निर्मलाताई नवले, आपण सर्व मान्यवर उपस्थित गोड कार्यक्रमाला उपस्थित राहिला. सर्वांचं कानूर